आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आपण जे इथं सऱ्या पाहू शकता. इथं आपण सऱ्या याच्यासाठी केलेल्या आहेत की इथं आपण इंडोनेशियन स्मार्ट नेपियर या चाऱ्याची लागवड केलेली. आपण याच्या आधी पण एका इंडोनेशियन स्मार्ट नेपियर या चाऱ्याची लागवड केलेली होती. पण आपला जे चारा होता चाऱ्याचं ते आपलं अंतराचं जे लागवणीचं जे नियोजन आहे ते नियोजन थोडं चुकीचं झालेलं होतं. त्याच्यामुळे जे चारा आहे तर चारा आपल्याला ते 2च वर्ष चालला. आता आपण एकदम प्रॉपर असं नियोजन करून चांगल्या 2.5-3 अशा लांब लांब फुटावरती आपण चाऱ्याची लागवड केलेली. आणि चाऱ्याची लागवड अशा प्रकारे केलेली आहे की इथं मध्ये सरी पाळलेली आणि सरीच्या दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता. आपण इथं जे कांदा जे आहे तर कांद्याची पण इथं लागवड केलेली आहे. तर आपला जे कांद्याची लागवड याच्यामुळे केलेली की कांदा आपला जे आपला चारा आहे तर चारा आपला मोठा होईपर्यंत आपले कांदे जे आहेत तर कांद्याची आपली कांदे जे आहेत तर कांदे आपल्या खाण्यासाठी तयार होतात बघा. तर आता अशा प्रकारे इथं याला 8 ते 10 दिवस आलीत बघा लावून गजरा. जे आपला नेपियर गजरा आहे तर नेपियर जे आहे तर त्याला 8 ते 10 दिवस आले. तर 10 दिवसानंतर आपली याची ग्रोथ पाहू शकता. ग्रोथ एकदम चांगल्या प्रकारे अशी फुटायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे आता कुठं काही जाग्यावर डुकरानं काय केलेलं आहे असं उकरून ठेवलेलं आहे बघा. तर त्यासाठी काय नाही आपल्याला दुसरीकडे लावता येते. अशा प्रकारे हे पाहू शकता. जे आहे स्मार्ट नेपियर जे आहे नेपियर उगवायला सुरुवात झालेली आहे. कुठं उगलेलं आहे कुठं डुकरानं नुकसान केलेलं आहे. नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला काय नाही आता नवीन चारा जे आहे तर नवीन चाऱ्याची लागवड आपल्याला करणं लागेल. कोणकोणत्या जागेवर डुकरानं थोडं नुकसान केलेलं आहे आणि भरपूर जागेवर असा चांगला जे आहे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर हे गवत आपलं चांगल्या प्रकारे उगलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि इथं जे आहे तर आपण अशा 3 सऱ्या पाळलेल्या आहेत. 3 सऱ्यामध्ये असं योग्य असं नियोजन करून या चारा पिकाची लागवड केलेली. तर चारा पीक आता नेमकं उगवायला कुठं चालू झालेलं आहे, कुठं उगलेलं आहे, मागं पुढं होत राहतं. जे खाली आहे त्याला उशीर लागायला, जे वरी आहे ते लवकर यायला असं पाहू शकता. इथं खताची आपण जे गेल्या वेळेस जे चाऱ्याची लागवड केलेली होती त्याला आपण एकही खताचा दाणा नव्हता टाकला बघा. आता ह्या वेळेस जरासा खताचा वापर करून चांगलं एकदम प्रॉपर असं नियोजन करून आपल्याला जे चारा जे पीक आहे तर आपल्याला हे चारा पीक आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला खाण्यासाठी योग्य असं त्याचा वापर झाला पाहिजे असं आपल्याला नियोजन करायचं त्याचं. जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्याच्या जे खाद्य आहे तर खाद्याचा आपल्याला तुटवडा भासला नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला असं नियोजन करायचं आहे बघा. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.